माझं वय त्यावेळेला 16 वर्ष होतं, जेव्हा आई वडिलांनी रात्री असं काम करताना पाहिलं की ज्यामुळे माझ्या पायाखालची जमीनच सरकली. आई वडिलांनी ही कहाणी नक्की ऐकावी. आजच्या कथेमध्ये मी तुम्हाला निरागस मुलीवर ओढवलेला एक दुःखद प्रसंग सांगणार आहे. आज माझ्या लग्नाची पहिली रात्र होती. याचा अर्थ मधुचंद्राची रात्र आणि त्या रात्रीची प्रत्येक मुलगी वाट पाहत असते. मी डोक्यावर पदर घेऊन माझ्या नवऱ्याची वाट पाहत होते. खोलीमध्ये गुलाबांच्या पाकळ्याचा सुगंध दरवळला होता. शेवटी माझं वाट बघणं संपलं होतं. माझा नवरा तेवढ्यात खोलीमध्ये आला. खोलीमध्ये त्याचं पाऊल पडताच माझ्या हृदयाची धडधड खूप वाढू लागली. हळू पाऊल उचलत माझा नवरा माझ्याजवळ आला आणि त्याने माझ्या डोक्यावरचा पदर काढला. परंतु पदर बाजूला करताच जशी माझी नजर त्याच्यावर गेली आणि त्याच्या हसणाऱ्या चेहऱ्यावर अचानक उदासी आली आणि तो एकदमच उठून उभा राहिला. मी ते पाहून हैराण झाले होते. मी त्याला पहिल्यांदाच ओळखलं होतं, परंतु त्याने मला ओळखलं होतं. तो लगेचच बोलू लागला, "तो इथे कशी? तू माझी बायको कशी असू शकतेस?" त्याचं हे बोलणं ऐकून माझ्या अंगावर काटाच आला होता. मला वाटलं होतं तो आता काय मला घटस्फोट देईल. माझ्यामध्ये त्याला उत्तर देण्याची अजिबात हिंमत नव्हती. डोळे लगेच पाण्याने भरले तर माझा नवरा मात्र रागाने लाल भडक झाला होता. तुझ्याकडे पाहून तो म्हणाला, "तू इथे कशी आलीस? जर मला माहीत असतं की माझं लग्न तुझ्याबरोबर होणार आहे तर मी लग्न कधीच केलं नसतं. तू माझा नवरा, त्याला जणू काही माहीतच नाही." अशा भावनेत तो बोलत होता. तो वेड्यासारखा खोलीत इकडे तिकडे फेऱ्या मारत होता आणि बोलत होता, "नाही, हे नाही होऊ शकत. माझं नशीब माझ्यासोबत एवढा मोठा घात करू शकत नाही." तेव्हा मी उठले आणि त्याच्याजवळ गेली. जसं मी त्याच्याजवळ गेले, हे मला अगदी दूर धुडकावून लावलं आणि बोलू लागला, "दूर हो माझ्या नजरेपासून. तू एक चारित्र्यहीन बाई आहेस." माझं मन करत होतं की जोराजोरात ओरडावा आणि मी निर्दोष आहे, मी पवित्र आहे अशी जाणीव करून द्यावी. तो दाराकडे जाऊ लागला तेव्हा मी त्याच्या पायावर पडले आणि ओठांमध्ये अश्रू दाटून मी हिंमत करून बोलू लागले, "देवासाठी हा अत्याचार नको करूस. कुणालाही माझ्याबद्दल सांगू नकोस." मी त्याला देवाची शपथ घातली. तेव्हा तो बोलू लागला की मी देवामुळे ते राज आणि राजच ठेवला आहे. माझ्या पायामध्ये बेड्या टाकल्या. त्याचं बोलणं आता नरम झालं होतं. तेच बसला आणि त्याच्या डोळ्यातून सुद्धा पाणी आलं. मी त्यांच्या जवळ जाऊन बसतो. त्याला त्या नात्यावर दया येत होती. माझ्यासमोर तो लाचारपणे होता. त्याची ती अवस्था पाहून मला त्याचे अजून रडू येत होतं. मी विचार देखील करू शकत नव्हते की लग्नानंतर माझं आयुष्य इतकं भयानक होईल. तो शांत झाला. एखाद्या निर्जीव पुतळ्याप्रमाणे बसला आहे. मग अचानक रागात बोलू लागला, "माझी एक अट आहे. तू मला तुझ्या भूतकाळाबद्दल सगळं माहिती सांगितली तर मी तुला माझी बायको म्हणून स्वीकारेल. पण खबरदार, तू जर थोडं जर खोटं बोललीस तर मी देवाचे आभार मानले की हे अट होईना." पण असेच किरण मला दिसत होता. तेव्हा मी माझ्या भूतकाळाबद्दल सांगायला सुरुवात केली होती. मी एक गरीब कुटुंबातील मुलगी होते. माझे आई वडील खूप चांगल्या स्वभावाचे होते, दयाळू होते. ते देवपूजा करत होते. माझी आई पण खूप चांगल्या स्वभावाची बाई होती. नेहमीच अंगावर पदर घेऊन वावरत असायचे. तिला देखील देवपूजा करण्याची खूप आवड होते. माझ्या परिसरातील लोक माझ्या आई वडिलांची खूप इज्जत करायचे. आईला सर्वजण सुमन या नावाने हाक मारायचे. बाबांना सगळे दादा असे हाक मारायचे. आई वडिलांच्या त्या चांगल्या स्वभावामुळे माझ्या मनात त्यांच्याबद्दल खूप आदर होता. आम्ही 6 बहीण भाऊ होतो आणि त्यामध्ये एक भाऊ आणि 2 बहिणी माझ्यापेक्षा मोठ्या होत्या. एक भाऊ आणि एक बहीण माझ्यापेक्षा लहान होत्या. माझे मोठे बहीण भाऊ नेहमी सकाळी लवकर तयार होऊन निघून जायचे आणि संध्याकाळी उशिरा घरी परत यायचे. त्यांचे खिसे पैशाने भरलेले असायचे. हे पाहून मी हैराण होते की त्यांच्याजवळ एवढे पैसे कुठून येतात. जेव्हा मी आईला विचारायची की ते काय काम करतात, तेव्हा आई मला म्हणायची की मेहनत करतात, तिची कमाई घेऊन येतात. आईचे बोलणे ऐकून शांत व्हायची.
नेहमी ते लोक पैसे घेऊन यायचे. तेवढे पैसे ते माझ्या बाबांकडे द्यायचे. आई बाबा ते पैसे लपवून ठेवायचे. रात्री उशिरापर्यंत एका खोलीत माझी बहीण ते दाराला कडी लावून बसायचे. मी नेहमी विचार करायचे, लोक दाराला कडी लावून काय करत असतील? कारण की जर मी त्या खोलीत बसलेली असायची तर ते मला लोक बाहेर काढायचे. जास्त उत्तर माझ्या मोठ्या भावावर होता आणि तो सर्वात जास्त चांगलं काम करत होता. त्यामुळे आई त्याचे खूप लाड करायची व चांगल्या ताटामध्ये जेवण वाढायचे आणि बाकी सर्वांना अगदी चेपलेल्या ताटामध्ये जेवण वाढायचे. तेव्हा आम्ही खूप लहान होतो. एवढी अक्कल नव्हती की कोणाला काही प्रश्न विचारू शकेल. हे सर्व रोजच्या रोज होत होतं. मी हे नेहमीच पाहिलं होतं की परिसरातील मुलं खांद्यावर बॅग घेऊन शाळेत जातात. माझ्या मनात देखील हीच इच्छा होती. मी माझ्या आईवडिलांना सांगितलं की मला सुद्धा शाळेत जायचं आहे. आता बोलण्यावर माझे आईवडील हैराण होते आणि एकमेकांकडे बघू लागले. मग बाबा म्हणाले की तुझे भाऊ बहीण येतील तेव्हा आपण निर्णय घेऊ, काय करायचं आणि काही नाही. मी माझ्या बाबांचं बोलणं ऐकून शांत झाले. रात्री जेव्हा माझी बहीण भाऊ आले ते नेहमीप्रमाणे खोलीत गेले. मी देखील दाराच्या मागे त्यांचं बोलणं ऐकून लपून ऐकत होते. त्यावेळी मी अचानक हे ऐकलं की जर राधाला शिकायचं आहे तर तिचं ॲडमिशन घेऊया. दादाचं ते बोलणं ऐकून मी खूप खुश झाले. काही दिवसानंतर माझी शाळेत जाण्याची तयारी झाली. एके दिवशी आईने मला दप्तर आणले आणि नंतर बॅग आणि काही वह्या आणल्या. आता मी देखील आमच्या परिसरातील मुलांप्रमाणे शाळेत जाऊ लागले. मला शाळेत जाऊन खूप चांगलं वाटायचं. मी ते खूप मुलींसोबत माझी मैत्री देखील केली होती. एके दिवशी शाळेत जाताना वेणी घालत असताना माझ्या आईने मला एक विचित्र गोष्ट सांगितली. ती विचारत होती की तुझ्या शाळेत मुली पैसे घेऊन येत असतील ना? मी आईला उत्तर दिलं, हो आई, पैसे घेऊन तर येतात, डब्बा पण घेऊन येतात. तिची आई तिला म्हणाली, तुला असं नाही वाटत माझ्याजवळ पैसे असावेत? मी आईकडे बघितलं आणि म्हणाली, नंतर करते, पण दादाकडे पैसे असतील तेव्हा मी देखील शाळेत पैसे घेऊन जाईल. परंतु आई बोलली, असं नाही होणार बाळा, तुला तुझे पैसे स्वतःच कमावे लागतील. मी हैराण झाले आणि विचारू लागले, कसं काय ग आई? तेव्हा आई म्हणाली, जर तुला कोणाच्या बॅगेत पैसे दिसले आणि कोणाच्या पुस्तकात पैसे दिसले तर ते पैसे तू गुपचूप तुझ्याजवळ ठेवायचे. ते देखील तुझे पैसे आहेत. आईचं बोलणं थोडं विचित्र वाटलं. एखादी आई आपल्या मुलीला कसं शिकवू शकते? शेवटी एखादी आई आपल्या मुलीला चुकीचं काम करायला कसं काय सांगू शकते? त्यावेळेला तरी मी शांत झाले. त्यावेळी माझी इच्छा नसून सुद्धा दुसऱ्या मुलींच्या पैशावर माझी नजर जाऊ लागली. तोच माझं मन मला सांगत होतं की हे चुकीचं आहे. मी शाळेतून घरी आल्यावर आईने मला विचारलं, जे काम तुला करायला सांगितलं होतं ते तू केलंस का? मी शांत झाले आणि आईला बघू लागले. आईला माझा या शांत नजरेचा अर्थ कळाला होता. आई म्हणाली, तुला उद्याही काम करावे लागेल. मग जेव्हा तुझ्या हातात पैसे येतील तेव्हा तुला खूप चांगलं वाटेल. दुसऱ्या दिवशी आईचं बोलणं डोक्यामध्ये फिरत होतं. मला 2-3 वेळा प्रयत्न केला की माझ्या मैत्रिणीचे पैसे चोरून घ्यायचे, परंतु मला भीती वाटायची. जर कोणी बघितलं तर लोकांचे ते बोलणं आणि इज्जत जाईल यांनीच मला खूप भीती वाटायची. हो, देखील मला भीती वाटत होती, पण चोरी पाहताना कोणी पाहिलं तर शाळेतून काढून टाकते. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी आले तेव्हा एका रिकाम्या कोपऱ्यात बसून राहिले. माझी अजिबात इच्छा नव्हती की आईने मला पुन्हा मारावं आणि पुन्हा अपमान करावा. परंतु हे आहे मला शोधूनच काढलं. परंतु आईने माझ्या जोरदार कानाखाली लावली. बोलू लागली, जर उद्या येताना काहीच नाही आणलं तर तुझ्या शाळेत जाणं बंद करू. मला पुस्तक पेन्सिल घ्यायची खूप ओढ लागली होती. त्याच्याशिवाय मी कसं राहू शकत होते? दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यावर मनाशी पक्क केलं होतं की आज घरी जाताना शाळेतून पैसे घेऊन जायचे. पैसे घेऊन नाही गेलं तर आईने माझी शाळा बंद करून टाकली असती.
मी हिंमत करून एका मुलीच्या बॅगमधले पैसे काढत होते. जितके पैसे हातात आले तेवढे काढून लपवून ठेवले. थोड्या वेळानंतर एक मुलगी रडू लागली. ती कामवालीची मुलगी होती. ती रडत होती आणि बोलत होती की माझ्या आईने खूप मुश्किलीने ते पैसे कोणाकडून तरी उधार आणले होते, कारण मला शाळेत फी भरायची होती. आता मी फी कशी भरू? ती खूपच रडत होती. ती स्वतःला कोसू लागली की मी हे चुकीचं काम केलं. देवा, मला आता माफ करणार नाही? त्या भीतीनेच मी ते पैसे परत त्या मुलीच्या बॅगेत टाकले. मग मी तिला स्वतः सांगत होते, हे बघ, हे पैसे तुझ्या बॅगेतच आहेत. ती मुलगी रडता रडता एकदम हसू लागली. तिच्या हसण्याने मला खूप बरं वाटलं. असं वाटत होतं की खूप चांगलं काम केलं आहे. मी विचार केला की याबद्दल आईला सांगेन. आई पण खूप खुश होईल. घरी जातात सगळं आईला सांगितलं. माझं बोलणं ऐकून आईचं रक्तच खवळलं. आई मला खूप मारू लागली. तुझ्याकडून एक सुद्धा काम व्यवस्थित होत नाही? त्यावर आई म्हणाली, तू माझ्या घरातलीच नाही. संध्याकाळी तुझ्या बापाला आणि भावाला सांगते की हिची शाळा बंद करा. मला खूप लागत होतं, पण आईला याचं काहीच वाटत नव्हतं. आई मला पाहत पाहत रागाने खोलीत निघून गेली. पण मला खूप भीती वाटत होती शाळा सोडण्याबद्दल. मी विचारही करू शकत नव्हते. मला माझे शिक्षण पूर्ण करायचे होते. मला अभ्यास करायची खूप आवड होती. परंतु आई बाबा आज खूप मोठा निर्णय घेणार होते. मी भीतीने थरथर कापत होते आणि डोळ्यातून गळागळा अश्रू येत होते. रात्री जेव्हा माझे आई बाबा आणि बहीण भाऊ दुसऱ्या खोलीत गेले तेव्हा मी त्यांचं बोलणं लपवून ऐकत होते, कारण दाराला त्यांनी आज कडी लावली नव्हती. कारण आज माझ्या नशिबाचा खूप मोठा निर्णय होणार होता. परंतु तिथे तर काही वेगळं दृश्य होतं. बाबांच्या हातामध्ये काही पैसे होते. मोठ्या बहिणीने आणलेले पैसे नव्हते, म्हणून दुसऱ्या बहिणीने आणलेले पैसे मोजले व मग भावाने आणलेले पैसे मोजले. बहिणीचे पैसे भावापेक्षा कमी होते. त्यामुळे माझी आई माझ्या बहिणींना खूप वाईट साईड बोलत होती, तर दादाला मात्र खूप प्रेम देत होती. मला समजत नव्हतं की हे काय चाललं आहे. आई बोलू लागली, माझ्या मुली काही कामाच्या नाहीत. आई आज मी जे केलं ते सर्वांना सांगत होती. मग आई बोलू लागली, बघा माझा मुलगा किती चांगला आहे. रोज लोकांच्या खिशातून पैसे घेऊन येतो. आईचं बोलणं ऐकून मी अगदी आश्चर्यचकित झाले. आता मला समजलं होतं की आई मला चोरी करायला का सांगत होती. माझे बहीण भाऊ का उशिरा घरी येत होते. आमचं कुटुंब सुरुवातीपासूनच हे काम करत होतं, त्यामुळे आम्हाला 3 वेळेस जेवण मिळत होतं. माझे आई वडील आणि बहीण हे चोरी करायचे हे ऐकून मला खूप वाईट वाटायचं. त्या सर्वांचा खरा चेहरा माझ्यासमोर आला होता. त्यामुळे जणू काही माझ्या डोक्यावरचं आभाळच कोसळलं आहे असं झालं होतं. मी कधी विचार केला नव्हता माझ्या अशा चांगल्या धार्मिक स्वभावाचे आई वडील आणि बहीण यांच्या चेहऱ्यामागे अशा प्रकारचा राक्षस लपलेला असेल. आई बाबांना आज शाळेत काय घडले ते सर्व सांगत. त्यामुळे बाबा म्हणाले, मला तिला शाळेतून काढून टाकायचे आहे. माझ्या मनाला असं वाटलं की जोरजोरात रडावं, परंतु जर मी असं केलं असतं तर आईने मला अजून मारलं असतं. आता मला माहीत होतं की आता मी शाळेत कधीच जाऊ शकणार नाही. मी याचं बोलणं दाराच्या पाठीमागून ऐकत होते. आई बाबा हे पहिले पैसे मोजायचे आणि बहीण भाऊ गेले की ते नंतर पैसे लपवून ठेवायचे. जे बहीण भाऊ कमी पैसे आणायचे त्यांना आई खूप ओरडायची. आई त्यांना मारायची. मी त्यांचं बोलणं चोर ऐकताना आईने मला एके दिवशी पाहिलं. पहिल्यांदा तर मला पाहून सर्वजण हैराण झाले. आईने मला खूप खणखणीत सुनावलं. तेव्हा बाबांनी तिला अडवलं. बोलू लागले की अजून लहान आहेस, तिला ओरडू नकोस. आता हिला सगळं समजलं आहे. मग उद्यापासून ही देखील तिच्या बहिणीसोबत लोकांचे खिस्से कापायला जात जाईल. परंतु मी या कामासाठी अजिबातच तयार नव्हते. मी नकार दिला होता. तेव्हा आईने मला मारायला सुरुवात केली. काही दिवस असेच मारखान्यात गेले, परंतु मी कामावर जात नव्हते. अशात बाबा एके दिवशी बोलले की आपल्याला हा परिसर बदलावा लागेल.
सुरुवातीपासून असं आलं होतं. काही वर्ष आम्ही एका परिसरात राहायचे आणि म्हणून दुसऱ्या शहरात निघून जायचं. सगळे लोक दुसऱ्या शहरात जाण्यासाठी तयारी करू लागले आणि एका महिन्यातच आम्ही दुसऱ्या परिसरात निघून गेलो. मी शाळेत पुन्हा ॲडमिशन तर घेतलं, पण घरातील परिस्थितीमुळे असं वाटायचं की कुठेतरी पळून जावं. मला शाळेमध्ये शिकवलं जात होतं की कधीही चोरी करू नये. चोरी केल्याने देव आपल्याला नक्की शिक्षा देतो. मी विचार करायचे की माझ्या घरच्यांना कोणी काही कसं बोलत नाही. देवाने त्यांना असंच का मोकळं सोडलं आहे? शेवटी अजूनपर्यंत ते मोकळे कसे काय फिरत आहेत? दिवस असेच निघून जात होते आणि घरच्यांचे टोमणे चालूच होते. सगळ्यांवर दुर्लक्ष करून मी माझा अभ्यास करत होते. जेव्हा मी 9वी-10वीला गेले तेव्हा माझ्या वडिलांनी माझा खर्च उचलण्यासाठी नकार दिला. मी माझ्या 9वीच्या परीक्षेसाठी फी मागितली तेव्हा बाबा माझ्याकडे रागाने बघत होते. आता ही आमची जबाबदारी नाही, ही तुझी जबाबदारी आहे. तुझ्या फीचं तू स्वतः बघ. माझे वडील माझ्यासोबत भांडू लागले आणि म्हणू लागले, तुझ्या वयाचे असताना मी आमच्या कमाईतून सर्व घर चालवायचे आणि तू अजूनपर्यंत आमच्यावरच ओझं म्हणून आहेस. वडिलांचं बोलणं ऐकून मी आश्चर्यचकित झाले. आता मला असं वाटलं होतं की मला सुद्धा चुकीचा मार्ग बघावा लागेल, कारण माझ्याजवळ आता दुसरा कोणता पर्याय शिल्लक नव्हता. दुसऱ्या दिवशी सुट्टी होती, त्यामुळे मी माझ्या बहीण भावाप्रमाणे घरातून बाहेर निघाले आणि एका बसमध्ये चढले. एका बस स्टॉपवर बस थांबली तेव्हा मी हिम्मत करून एका मुलाच्या खिशात हात टाकला व पैसे काढण्याचा प्रयत्न केला. मला वाटलं माझा हात कोणीतरी लगेच पकडला आहे. मला भीती वाटत होती की हा माणूस मला जेलमध्ये तर नाही पाठवणार. जेव्हा मला काय करावं हे सुचत नव्हतं तेव्हा मी त्याच्यासमोर हात जोडले आणि म्हणू लागले, आणि हे सर्व माझ्या मजबुरीमुळे करत आहे. मला शिकायचं आहे, परंतु माझ्याजवळ फी भरण्यासाठी पैसे नाहीत. देवासाठी मला जेलमध्ये पाठवू नकोस. तो मुलगा माझ्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हता. मी त्याला म्हणाले की मी माझ्या देवाची शपथ घेते, मी पुन्हा असं काम करणार नाही. माझ्या त्या शब्दावर त्याने विश्वास ठेवला आणि स्वतःच्या हाताने मला फीसाठी त्याने पैसे दिले आणि म्हणू लागला, हे घे, हे फीचे पैसे आणि तू घेतलेली शपथ लक्षात ठेव. दुसऱ्या दिवशी मी ती फी शाळेला जमा केली. त्यानंतर मी कधीच चोरी करण्याचा प्रयत्न केला नाही. माझ्या घरातले अक्षरशः माझ्यावर वैतागले होते आणि असेच दिवस निघून जात होते आणि मी 11वीमध्ये प्रवेश घेतला होता. मग आम्ही दुसऱ्या परिवारात गेलो होतो. एके दिवशी एक बाई मला आईला भेटायला आली आणि पाहताच माझं कौतुक करू लागली. म्हणू लागली, तुमची मुलगी खूप दिसायला सुंदर आहे, अगदी गोड देखील आहे. आई त्या बाईच्या ओला हो करत होती. त्याच्या काही दिवसानंतर ती बाई पुन्हा आमच्या घरी आली आणि माझ्यासाठी काही खाण्यापिण्याच्या गोष्टी देऊन गेली. ती शेजारच्या गावातली होती आणि तिचं येणं जाणं आता वाढलंच होतं. मला वाटत होतं की ती खूप चांगली आहे. एके दिवशी ती मला म्हणाली, सुमन, तुझी मुलगी मला खूपच आवडली आहे. मला एक तरुण मुलगा आहे आणि तो शहरात शिकत आहे. मला असं वाटते की तुमच्या मुलीला माझी सून करून घ्यावी. आई तर जणू काय आधीपासूनच तयार होती. माझ्यापासून स्वतःची सुटका करून घेऊ इच्छित होते. तिच्या चेहऱ्यावर हसू आलं. मला काहीच प्रॉब्लेम नाही. जसे हिचे बाबा येतील तसं मी त्यांना सांगून चर्चा करून तुम्हाला सांगते. आईने बाबांनाही गोष्ट सांगितली. त्यावर बाबा लगेच तयार झाले. तसंही राधा आपल्यावर ओझच आहे, आपल्याला काहीच कामाची नाही. त्यापेक्षा आपण तिचं लग्न लावून दिलेलं बरं. काही दिवसांनी माझं लग्न अगदी साध्या पद्धतीने लावून दिलं. मी देखील खूप खुश होते. मला वाटलं या सर्वांपासून माझी सुटका झाली. मी नवऱ्याला पाहिलं नव्हतं, नाही नवऱ्याने मला पाहिलं होतं. आता जेव्हा मी माझ्या नवऱ्याला पाहिलं होतं तेव्हा मी खूप आश्चर्यचकित झाले, कारण तुम्ही तर तेच आज त्यांच्या खिशातून मी पैसे चोरले होते. माझं बोलणं ऐकून माझ्या नवऱ्याला विश्वास बसू लागला. मी त्याच्यापुढे हात जोडून माफी मागितली आणि डोळ्यातील अश्रू, माझा निरागस चेहरा, माझं बोलणं पुरेसं होतं माझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी. माझा रडवेला चेहरा पाहून त्याला विश्वास बसला.
परंतु त्याने एक अट ठेवली होती, ती तुझ्या आईवडिलांच्या घरी तू कधी जायचं नाही आणि नाही त्यांच्यासोबत कसल्या संबंध ठेवायचे नाहीत. परंतु माझी आई दुसऱ्या दिवशी माझ्या घरी आली. सासरे चांगल्या घरातले होते. माझ्या सासरची श्रीमंती पाहून माझ्या आईच्या मनात हाव निर्माण झाली होती. मला एका साईडला नेऊन बोलू लागली, तुझं तर नशीबच चमकलं. आम्हाला विसरू नको. तुला जे येथून काढता येईल तेवढं काढून आम्हाला दे. हे आमचे दिवस चांगले जातील. आईचं हे बोलणं ऐकून मला खूप वाईट वाटलं, परंतु मी शांत होते. माझ्या नवऱ्याला कळत होतं की माझी आई आली होती. तेव्हा तो थोडा नाराज झाला, परंतु मी काय करू शकत होती. माझी आई आता माझ्या सासूची मैत्रीण झाली होती. तिचं येणं जाणं वाढलं होतं. ती माझ्या खोलीत आल्यावर माझ्या नवऱ्याचं घड्याळ तिने गुपचूप पर्समध्ये टाकलं. जसा माझा नवरा खोलीत आला तसं माझी आई त्याच्यापासून नजर चोरू लागली. मी माझ्या आईला अडवू शकत नव्हते. नवऱ्याला दिलेलं वचन देखील पूर्ण करू शकत नव्हते. एके दिवशी आईने मला सांगितलं की माझी मोठी बहीण कोणासोबत तरी पळून गेली आहे. हे ऐकून तर मला खूप मोठा धक्काच बसला. आई रडत होती आणि तिला शिव्या पण देत होती. मी आईला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु आई खूप दुःखी होती. तिने तिच्या मुलीला जाण्याचं काही दिवस दुःख साजरं केलं, परंतु थोड्या दिवसानंतर सगळं काही विसरून गेले. मग थोड्या दिवसानंतर असं काही झालं की लहान मुलीने सुद्धा कोणासोबत लपून लग्न केलं होतं.